अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। इयत्ता 10वी सेतू अभ्यासक्रम विषय मराठी संयुक्त दिवस आहे 21वा। क्षेत्र आहे उपयोजित लेखन। संकल्पना आपण पाहूया। निबंध लेखन, वर्णनात्मक निबंध कसे लिहिले जातात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। अध्ययन निष्पत्ती आहे विविध लेखन प्रकारात विचार व आशय समजून घेतात। आशयाशी संबंधित स्वतःचे विचार अनुभव स्वतःच्या भाषा शैलीत लिहितात। लेखनाचे विविध प्रकार व शैली यांचा उपयोग करून अनुभव लेखन करतात। विविध लेखन प्रकारातील विचार आशय समजून घेतात। आशयाशी संबंधित स्वतःच्या अनुभवावर आधारित तोंडी लेखी स्वरूपात विचार व्यक्त करतात। अब हम यहाँ पर देखेंगे कि नेक्स्ट एक्टिविटी जाणून घेऊया। विद्यार्थी स्वतःच्या मनातील भावना मुद्द्यांच्या आधारे व्यक्त करतील, त्याचप्रमाणे सलग लेखन करण्याचा प्रयत्न करतील। येथे काही पॉइंट्स दिलेले आहेत। टॉपिक आहे पावसाळा, येण्या अगोदरचे वातावरण, पावसातील दृश्य, अचानक झालेला बदल आणि झालेला आनंद। या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला येथे निबंध लिहायचा है। तो चलिए हम लोग देखते हैं कि किस तरह से पावसाळा इस मजमून को लिखा जाएगा इन मुद्दों के आधार पर। पावसाळा पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांनाच आवडतो। पावसामुळे निसर्गात खूप सारे बदल होतात, तसेच आम्ही ह्या पावसात खूप मजा करतो। तर मित्रांना, आज आम्ही पावसाळा ह्यावर आपल्यासाठी पावसाळा हा मराठी निबंध लिहिला आहे। तो आपल्याला नक्कीच आवडेल। तर चला निबंधाला सुरुवात करूया। पाऊस सुरू होण्याआधी उन्हाळ्याच्या गरमीने संपूर्ण जमीन तापलेली असते। लोक गरमीत येणाऱ्या घामाने अस्वस्थ झालेले असतात आणि ते ढगांकडे पाहू लागतात। सगळ्यांच्या मनात एकच इच्छा असते, ती म्हणजे कधी हा पावसाळा सुरू होतो आणि कधी हा पाऊस सर्वत्र गारवा पसरवतो आणि मग रिमझिम पावसाळा सुरुवात होते। आम्ही सर्व मित्र ह्या पावसात भिजतो आणि गाणं म्हणतो, ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा। पहिला पाऊस पडला की मातीला सुगंध येतो, तो मला खूप आवडतो। पाऊस पडल्याने सर्व झाडे हिरवीगार होतात आणि गरमीने तापलेल्या वातावरणात गारवा येतो। पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी कधी धो-धो कोसळतो। सर्व आटलेले नद्या नाळे पुन्हा वाहू लागतात। शेतांच्या कामाला सुरुवात होते। पावसामुळे शेतकरी खुश होतात। काहीच महिन्यामध्ये शेतामध्ये पीक डोलू लागते। पावसात शाळेत जाण्याची मजा काही वेगळीच असते। मला शाळेत जाण्यासाठी पप्पा नवीन रेनकोट घेऊन देतात। मला पावसात जायला आवडते। आम्ही सर्व मित्र पाण्यात खेळतो, कागदाच्या होड्या बनवून वाहत्या पाण्यात सोडतो। पण केलेली मजा घरी आल्यावर आईच्या रागाने संपते। कपडे घाण झाल्याने आई खूप रागावते। पाऊस कधी इतका पडतो की सगळीकडे पाणी साचते आणि आम्हाला शाळेला सुट्टी मिळते। पावसात इंद्रधनुष बघायला मिळतो, तो खूप छान दिसतो। सर्व ठिकाणी बेडूक ओरडत असतात। मी कधी बघितलं नाही, पण आई सांगते की पाऊस पडतो तेव्हा मोर रानात नाचू लागतो। मला तो नाच नक्की बघायला आवडेल। पावसात आम्हाला शाळेत सुट्टी मिळते। गरमीने तापलेले वातावरण थंड होते। आम्हाला पावसात खूप मजा करायला मिळते, म्हणून मला पावसाळा हा ऋतू खूप खूप आवडतो। यहाँ पर हम लोग देखेंगे सक्षम बनुया के तहत शिक्षकांनी स्वतः वर्णनात्मक निबंध कसा लिहावा याविषयी मार्गदर्शन करणे, वाचन विचार यानुसार विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, तर्क निरीक्षण अनुभव चर्चा पूर्वानुभव याविषयी सवय लावणे। पुढे चला सराव करूया। ह्यामध्ये आणखी एक निबंध आहे, माझा आवडता प्राणी।
विविध प्राणी व त्यांचे प्रकार, आवडण्याचे कारण, स्वभाव व गुणवैशिष्ट्य, आवडता प्राणी कोणता, या मुद्द्यांच्या आधारे शिक्षक विद्यार्थ्यांना वरील मुद्द्यांच्या आधारे प्रश्न विचारतील. विद्यार्थी त्यांच्या अनुभवानुसार लेखन करण्याचा प्रयत्न करतील. तो निबंध किस तरह से तैयार होगा देखेंगे हम लोग. प्राणी. माझा आवडता प्राणी. प्राणी हा निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या अवतीभोवती आपल्याला कुत्रा, मांजर, म्हैस, गाय, घोडा असे अनेक प्राणी बघायला मिळतात. प्रत्येक लोकांना वेगवेगळे प्राणी आवडतात. त्याचप्रमाणे माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. कुत्र्याची अनेक प्रजाती आहेत. अनेक व्याधीमुळे कुत्र्यांचा उपयोग थेरपी म्हणून केला जातो व कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. पुरातन काळापासून कुत्रा हा माणसाच्या सानिध्यात राहिला. अन्नासाठी कुत्रा माणसाच्या सानिध्यात राहिला असावा असे मानले जाते. कुत्रा हा एक इमानदार प्राणी आहे. त्यामुळे त्याचा वापर राखण करण्यासाठी, गुन्ह्याच्या तपासासाठी तसेच सोबतीसाठी करतात. म्हणून बहुतांश लोकांच्या घरी आपल्याला कुत्रा पाळलेला दिसतो. मी सुद्धा माझ्या घरी कुत्रा पाळला आहे आणि त्याचं नाव मोती आहे. तो बुलडॉग जातीचा कुत्रा आहे. माझी आणि त्याची खूप चांगली मैत्री झाली आहे. आम्ही मोतीचे चांगली काळजी घेतो. तो 10 महिन्याचा असल्यापासून आम्ही त्याला पाळले आहे. त्यामुळे आमच्या घरचे सर्वांचा लाडका आहे. मोती हा सर्व वेळ जागा राहतो. विशेषतः तो रात्रीच्या वेळी आमच्या घराचे रक्षण करतो. जेव्हा आमचे संपूर्ण कुटुंब कुठेतरी बाहेर फिरायला जाते तेव्हा मोती आमच्या घराचे रक्षण करतो. मोती घरी आहे त्यामुळे घर सुरक्षित आहे या विचाराने आम्ही निश्चिंत राहतो. मला मोतीसोबत वेळ घालवायला खूप आवडतो. मला माझे सर्व ताण आणि काळजी विसरून जायला लावतो. माझी त्याच्यासोबत मैत्री इतकी मजबूत झाली आहे की तो नेहमी माझ्या मागे फिरत असतो. दररोज सकाळी त्याला फिरायला घेऊन जाते. मी शाळेतून आले की दररोज संध्याकाळी तो माझ्याशी खेळतो. तो आमच्या घराच्या बाहेर पहारेदार म्हणून काम करतो. आजच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा गुन्हेगारांना शोधण्यात कुत्री उपयोगी पडतात. प्रेमळ, इमानदार आणि प्रामाणिक अशी कुत्र्यांची ओळख आहे. कुत्रा हा सर्वात उपयुक्त प्राणी आहे असं मला वाटते. त्यामुळे कुत्रा हा प्राणी मला खूप आवडतो. और यहाँ पर हम सबसे आखिर में देखेंगे कल्पक होऊया के तहत तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही 5 प्राण्यांची अधिक माहिती अंतर्जालच्या साहाय्याने मिळवा. आपको पसंद आने वाले कोई भी और 5 जानदारों की जो है वो मालूमात इंटरनेट के ज़रिए से हासिल करना है तो कल्पक होऊया के तहत ये उपक्रम है. इससे कबल हम लोग देखेंगे कि संकल्पना में निबंध लेखन आत्मकथात्मक है. आत्मकथन पर भी है इसमें. यहाँ पर शामिल आत्मकथन मतलब आप बीती लिखते वक्त क्या करना है. सजीव आणि निर्जीव बाबत सर्वसमावेशक विचार, त्यांच्या भावना, सुख दुःख, सवयी, उपयोगिता, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घेणे. आपण स्वतः ती वस्तू आहात अशी कल्पना करणे. कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे आणि संपूर्ण लेखन प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत करणे. सक्षम बनूया. खालील चित्रपटातील घटक तुमच्याशी बोलतो अशी कल्पना करून या घटकाचे आत्मकथन लिहा. तो आहे वर्गातील फळा, रंगरूप, महत्त्व, वैशिष्ट्य आणि उपयोग. आणि दूसरा आहे तो फूल या घटकाचे आत्मवृत्त. तो हम लोग जो है यहाँ पर दोनों देखने की कोशिश करेंगे. वर्गातील फळा आणि फूल या घटकाचे आत्मकथन दोनों निबंध हम लोग यहाँ पर देखेंगे किस तरह से इसको लिखा जाएगा. तो यहाँ पर हम लोग पहला निबंध देख रहे हैं. आत्मकथन पर निबंध में वर्गातील फळा. अरे काय माझी ही दुर्दशा. तुम्ही मला काळ्या रंगाने रंगवलं. तुम्ही मला काळ्या रंगाने रंगवलं आहे. तुम्ही माझं तोंड
काळा करून टाकला आहे. विसरला वाटते मला सारेजण. अरे, मी तुमच्या वर्गात असलेला अविभाज्य घटक म्हणजेच मी फळा आहे. तुम्ही मला आकाशात किंवा जमिनीवर नाही लावले. तुम्ही चक्क मला दोन खिळ्यांमध्ये त्रिशंकूसारखे अधांतरी टांगवले आहे. किती वर्षे झाली मी इथेच आहे. कुठे जाता येत नाही, कोणाशीच बोलता येत नाही. दिवसा तुम्ही मुले शाळेत येतात व माझ्या मदतीने शिकता, तेव्हा किती आनंद होतो मला. परंतु रात्री मी या काळ्याकुट्ट खोलीत एकटाच असतो. रात्र जणू खायलाच येते मला. तेव्हा मी तुमची वाट पाहत असतो. कधी सकाळ होऊन तुम्ही शाळेत येता हे पाहण्यासाठी मोठ्या आतुरतेने तुमची वाट पाहतो. तुम्हापैकी किती जण वर्गात शिक्षक शिकवत असतात तेव्हा मागे बडबड करीत असतात. शिक्षकाला मात्र हे सर्व पाहता येत नाही, पण मी हे सर्व पाहत असतो. बरोबर ना दीपक? कोणी माझ्या अंगावर गणित सोडवतात, कोणी संस्कृत संधी समास लिहितात. शरीराचे सार्थक होत असते असं मला वाटतं. विज्ञानाचे शिक्षक माझ्यावर सुंदर आकृत्या काढतात. किती सुरेख असतात त्या. असे वाटते की कोणी कधी ते पुसूच नये. पण तुमचे इतिहासाचे शिक्षक आले की माझ्यावर जणू तोफांचा माराच होतो. ते जोरदार खडूचे फराटे माझ्या अंगावर उडवत असतात आणि तुम्हाला कारगिलची लढाई दाखवत असतात. त्यांनी माझ्या अंगावर नुसती भोकं पाडली आहेत. माझा रंग काळा दिसला आहे. माझा रंग काळा दिला आहे म्हणून मला खूप वाईट वाटते. पण मी असे ऐकले आहे की माझे काही बंधू आता गोरे देखील आहेत. हे ऐकून बरे वाटते. कधीकधी माझ्यावर गुणवंत विद्यार्थ्यांची नावे लिहिली जातात तेव्हा वर्गात पहिला आलेल्याचे अभिनंदन करावेसे वाटते. पण काय करू, मला हात नाही ना. मी असे ऐकले आहे की आपल्या वर्गात मी असे ऐकले आहे की आपल्या वर्गात शिकून गेलेले काही विद्यार्थी परदेशी डॉक्टर आहेत. ते ऐकून खूप अभिमान वाटतो मला. पण मला तुमचा रागही येतो. का तुम्ही मला काळा बनवलं? का तुम्ही मला असं अधांतरी लटकवलं? पण मी एक निश्चय केला आहे. मराठीच्या तासाला बेडेकर सरांनी तुम्हाला अनंत काणेकरांच्या 2 मेणबत्त्या पाठ शिकवला होता. तो मला खूप आवडला. त्यात ती मेणबत्ती म्हणाली होती, तू जर स्वतःसाठी जगलात तर मेलास, पण दुसऱ्यांसाठी जगलात तर जगलास. हे वाक्य मला खूप आवडते. म्हणून मीही दुसऱ्यांसाठी जगण्याचं ठरवलंय. दुसऱ्यांची सेवा करण्यातच मला धन्य वाटते. अब पहला इसके बाद का जो निबंध था फुलाचे आत्मवृत्त, वो हम देखेंगे यहाँ पर. फुलाचे आत्मवृत्त. माझी निर्मिती, माझे सौंदर्य, माझे महत्त्व, माझे उपयोग आणि माझे दुःख. मुलांनो, आज या प्रदर्शनात तुम्ही केवढ्या कौतुकाने माझ्याकडे पाहत आहेत, माझे किती कौतुक करीत आहेत, हे पाहून मला खूप आनंद होत आहे. आज मी माझ्या प्रदर्शनातील फुलांचा राजा ठरलो आहे. पण माझे भवितव्यही मला माहीत आहे. 2-4 दिवसात मी सुकून जाणार आहे. माझे आयुष्य फार थोडेसे असते. मातीत बी रुजण्यापासून आमच्या जन्मप्रक्रियेला सुरुवात होते. अंकुरात एखाद्या रोपाचे जन्म होते. मग ते रोप हळूहळू वाढते. वाढलेल्या रोपावर माझ्या कळीच्या रूपात जन्म होतो. सुरुवातीला मी अगदी लहान असतो, पण हळूहळू मोठी होऊ लागते. कळीचे फूल
होण्यालाही 2-3 आठवडे लागतात. फूल म्हणून माझा पूर्ण विकास व्हायला 2-3 दिवस लागतात. माझा रंग गुलाबी आहे, पण गुलाबात इतरही रंग असतात. पांढरा, पिवळा, केशरी वगैरे. गुलाबाचा जन्म घेण्यासाठी काट्यात राहावे लागते. अडचणींवर मात करणे हेच आयुष्याचे मर्म आहे. दुसऱ्याला आनंद देणे हे आमच्या जीवनाचे ध्येय आहे. कोणी आम्हाला भगवंताला वाहतात, कोणी आम्हाला केसात खोवतात, आमच्यापासून गुलकंद तयार करतात, तर काही जण अत्तर सेंट तयार करतात. अन्यथा आमच्या शेवट सुकून जाण्यातच होतो. पण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत दुसऱ्याला सुख द्यावे हाच माझा तुम्हाला संदेश आहे. त्यातच जीवनाचे सार्थक आहे. तो ब्रिज कोर्स का 22वां दिन यहीं पर ख़त्म हुआ. 23वां दिन जो कि एक्टिविटी का दिन है, इंशाल्लाह उसमें बहुत जल्द आप लोगों से मुलाकात होगी. थैंक यू वेरी मच.